नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्राचे 3 प्रमुख प्राकृतिक विभाग पडतात. पहिला आहे कोकण किनारपट्टी, दुसरा आहे सह्याद्री किंवा पश्चिम घाट व सातपुडा रांग आणि तिसरा आहे महाराष्ट्राचे पठार, ज्याला दख्खनचे पठार म्हणून ओळखलं जातं. आपण कोकण किनारपट्टी पाहण्या अगोदर काही मूलभूत संकल्पना समजून घेऊया. घाट, दरी, बेट, खिंड, शिखर, डोंगररांगा, टेकड्या, मैदानी प्रदेश, पठार इत्यादी. आता खाडी म्हणजे काय, तर नदी आपल्या प्रवासाच्या शेवटी ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते तेव्हा नदीच्या मुखामध्ये समुद्राचं पाणी आतपर्यंत शिरतं व नदीचे गोड पाणी निम्म खारे म्हणजे गोड पाणी आणि खारं पाणी मिसळून खारटपणा कमी होतो, त्यालाच आपण निम्म खारे म्हटलेलं आहे. निम्म खारं होतं. समुद्राचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी असं म्हणतात. आपल्या जो कोकण किनारपट्टी आहे ती दंतूर आहे. दंतूर म्हणजे काय, तर जेव्हा समुद्र किनारपट्टी ही एका सरळ रेषेत न राहता ठिकठिकाणी वक्राकार म्हणजेच वाकडी स्वरूपाची असते त्यावेळेस ती किनारपट्टी दंतूर आहे असं म्हटलं जातं. आपली जी कोकण किनारपट्टी आहे ती पण दंतूर आहे. तिलाच रिया किनारासुद्धा म्हणतात. आता हे रिया किनारा काय आहे, तर रिया किनारा म्हणजे एक नद्यांचा जो समांतर समुद्राला मिळण्याचा भाग आहे आणि त्यांनी जे समांतर केलेलं खनन कार्य आहे त्यामधून जे समांतर रेषा पडतात त्याला रिया प्रकारची किनारा किंवा रिया किनारा असं म्हणतात. पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर एखादी समुद्र किनारपट्टी ही समांतररित्या नद्यांनी पिंजून काढलेली असेल, म्हणजेच एखाद्या समुद्र किनारपट्टीवर जेव्हा येऊन मिळणाऱ्या नद्या सलगरित्या समांतरपणे समुद्रास येऊन मिळतात व ती किनारपट्टी खणून काढतात त्यावेळेस ती किनारपट्टी रिया प्रकारची होते, जसं आपली कोकण किनारपट्टी आहे. आता कोकण किनारपट्टी कशी निर्माण झाली, तर ती प्रस्तरभंगामुळे. प्रस्तरभंग म्हणजे काय, तर आपली जी जमीन आहे, जेव्हा अल्फ्रेड वेगनरनं भूखंड वहनाचा सिद्धांत मांडला त्यावेळेस त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला समजून सांगितल्या. जसं की आपली भूमी होती ती एकत्र होती, पण भूगर्भीय म्हणजे जमिनीच्या आतल्या ज्या हालचाली होत्या त्यामुळे ती फाकत जाऊन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये बिखरलेली आहे. तसंच जर जमिनीचे 2 तुकडे किंवा भूगर्भीयातील अंतर्गत शक्ती जेव्हा कठीण खडकांनी बनलेली असते किंवा आडव्या परंतु एकमेकांच्या विरुद्ध क्षितिज समांतर दिशेने कार्य करत असेल तर त्या भूपृष्ठावर म्हणजे जमिनीवर ताण निर्माण होऊन भूपृष्ठाला म्हणजे जमिनीला घड्या न पडता तडे जातात आणि त्यास प्रस्तरभंग असं म्हणतात. जर 2 असा समांतर भाग होत असतील तर त्याला तडे जाऊन आणि एक भाग उंचवला जातो आणि एक भाग खचला जातो. त्यामुळं काय होतं, तर उंचवट्याचा भाग वर असतो आणि खचलेला भाग पाण्यामध्ये जातो, जशी आपली महाराष्ट्राची किनारपट्टी आहे. म्हणून महाराष्ट्राच्या किनारपट्टीला प्रस्तरभंगातून निर्माण झालेली किनारपट्टी असं सुद्धा म्हटलं जातं. घाट कशाला म्हटलं जातं, तर घाट काय असतो, 2 डोंगर किंवा पर्वत ओलांडण्यास
अवघड असलेला भाग म्हणजे घाट होय. म्हणजेच काय तर यातून पलीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा वळणाचा रस्ता हा रस्ता घाट म्हणून ओळखला जातो. दरी काय असते तर डोंगर किंवा पर्वतामध्ये लांबतर पसलेले खोलगट भागास दरी आपण असं म्हणत असतो. मग बेट काय असतं तर बेट असतं सर्व बाजूनी पाणी व्यापलेलं आणि वर जमिनीचा भाग आलेला. आणि आता शिखर काय असतं तर शिखर असतं दोन डोंगरांना किंवा पर्वताच्या पायथ्याकडे निमुळता होत असलेला भाग म्हणजे त्याला आपण शिखर म्हणत असतो. मग पठार काय असतं तर पठारे विस्तृत गाभ्याचे उंच प्रदेश असून सर्वसाधारणपणे सभोवतालच्या प्रदेशाच्या मानाने पठाराची उंची ही जास्त असते, त्यास आपण पठार असं म्हणतो. आता आपण ह्या संकल्पना सर्व चित्रातून समजून घेऊया. पश्चिम किनारपट्टी. आता पश्चिम किनारपट्टीबद्दल बोलायचं झालं तर भारतातील प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदानी प्रदेशापैकी एक असणारा म्हणजे आपल्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशाचे 3 भागात वर्गीकरण केले जाते. जसं की त्यातील सुरत ते गोवा हे इथपर्यंतची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करता कोकण किनारपट्टीचा विस्तार हा उत्तरेकडील बोर्डी तळसरी ते दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंत आहे. मग याची निर्मिती कशी झाली तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रस्तरभंगातून आपल्या कोकण किनारपट्टीची निर्मिती झालेली आहे. मग विस्तार कसा आहे कोकण किनारपट्टीचा तर उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळसरी खाडीपासून म्हणजेच दमणगंगा नदी खोरे आणि ते दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीपर्यंत. याचे क्षेत्रफळ आहे 30,394 चौकिमी. सरासरी रुंदी आहे 30 ते 60 किमी. उत्तरेकडील रुंदी 90 ते 95 किमी तर दक्षिणेकडील रुंदी ही 40 ते 50 किमी आहे. कोकणास अपरांकत या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यानंतर कोकण किनारपट्टीचा महाराष्ट्रातील विस्तार हा उत्तरेकडे उल्हास नदी खोऱ्यापासून दक्षिणेकडे रेडी बंदरापर्यंत आहे. रेडी बंदर हे लोह खनिज निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. आता या कोकण किनारपट्टीचे वैशिष्ट्य काय आहेत तर कोकण किनारपट्टी दक्षिणेकडे अरुंद झालेली आढळते तर उत्तरेकडे उल्हास नदीच्या खोऱ्यात तिची रुंदी सर्वाधिक आढळते. मी तुम्हाला या प्रकारची कोकण किनारपट्टी आहे हे अगोदरच सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कोकण किनाऱ्याच्या उत्तरेकडील भूभाग बेसॉल्ट खडकांनी बनलेला आहे. कोकण किनारपट्टीस परशुरामाची भूमी असं सुद्धा म्हटलं जातं. कोकणाच्या दक्षिण भागात अतिपावसामुळे जांभा या प्रकारचा खडकसुद्धा आढळतो. कोकण किनारपट्टीच्या अरुंदपणामुळे तेथील नद्यांची लांबी कमी असून त्यांचे खननकार्य मात्र तीव्र आहे. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीचे खलाटी आणि वलाटी असे 2 भाग पडतात. आणि आपण तसं पाहता उत्तर कोकण, मध्य कोकण, दक्षिण कोकण असं कोकण किनारपट्टीला उभ्या 3 वर्गीकरणामध्ये सुद्धा डिवाइड करू शकतो. खलाटी म्हणजे समुद्र किनाऱ्याकडील भाग आणि वलाटी म्हणजे सह्याद्री पर्वताकडील म्हणजेच आपल्याला याला पूर्व पश्चिम वर्गीकरण असं सुद्धा म्हणता येईल कोकणाचं. आता आपण कोकणाचे 3 भाग करूया, जसं की उत्तर कोकण, मध्य कोकण आणि दक्षिण कोकण. तर उत्तर कोकणात काय काय येतं? उत्तर कोकणामध्ये
पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर दमणगंगा, वारोळी, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसाई, काळू, उल्हास इत्यादी नद्यांचा समावेश होतो. त्यानंतर मध्य कोकण. मध्य कोकणामध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडली, काळ, गंधार, भोगावती, घोड, सावित्री, भारजा, जोग, जगबुडी, वशिष्ठी, शास्त्री आणि वाब इत्यादी नद्यांचा समावेश होतो. तर दक्षिण कोकणामध्ये काजळी, मुचकुंदी, काजवी, शुष्य, वाटोळण, देवगड, अचरा, गड, कर्ली, तेरेखोल इत्यादी नद्यांचा समावेश होतो. आता आपण उत्तर कोकणातील खाड्या व नद्या पाहून घेऊत. उत्तर कोकणामध्ये पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर व रायगड जिल्हा इत्यादी जिल्हे येतात. तर यामध्ये खाड्या कुठल्या कुठल्या येतात आपण जिल्ह्यावाईज लक्षात ठेवल्या तर आपल्याला जास्त आणखीन सोपं जाईल. पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे, दातिवारा, वसई इतक्या 3 खाड्या आहेत. तर ठाणे जिल्ह्यात एक ठाणे खाडी आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर यामध्ये मनोरी, मलाड, महिम इत्यादी खाड्या आहेत. तर रायगडमध्ये धरमतर, रोहा, पानवेल, राजापुरी आणि बाणकोट अशा 5 खाड्या आहेत. त्याचबरोबर उत्तर कोकणातील नद्या आहेत ती दमणगंगा, वारोळी, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसई, काळू आणि उल्हास. यानंतर दक्षिण कोकण. दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा ह्या 2 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात केळशी, दाभोळ, जयगड, भाट्टे, पूर्णा, जैतापूर, विजयदुर्ग इत्यादी खाड्या येतात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड, अचरा, कर्ली, तेरेखोल इत्यादी खाड्या येतात. आता आपण नदी, खाडी आणि त्यांचा जिल्हा पाहूत. वैतरणा नदीवर दातिवाऱ्याची खाडी आहे आणि ही येते पालघर जिल्ह्यात. उल्हास नदीवर वसईची खाडी आहे आणि ती सुद्धा पालघर जिल्ह्यात येते. त्यानंतर पाताळगंगा नदीवर धरमतरची खाडी आहे, ती रायगड जिल्ह्यात येते. कुंडलिका नदीवर रोह्याची खाडी आहे आणि ती सुद्धा रायगड जिल्ह्यात येते. सावित्री नदीवर बाणकोटची खाडी आहे, ती सुद्धा रायगड जिल्ह्यात येते. वशिष्ठी नदीवर दाभोळची खाडी आहे, ती रत्नागिरी जिल्ह्यात येते. शास्त्री नदीवर जयगडची खाडी आहे आणि ती रत्नागिरी जिल्ह्यात येते. शुक्र नदीवर विजयदुर्गची खाडी आहे आणि ती रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर येते. गड नदीवर कालावलीची खाडी आहे आणि ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते. कर्ली नदीवर कर्ली खाडी आहे आणि ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते. त्याचबरोबर तेरेखोल नदीवर तेरेखोल खाडी आहे, ती पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. तर ह्या झाल्या खाड्या. पण आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की कोकणातील खाड्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. तर आपल्याला लक्षात ठेवायचं डहाणू, दातिवारा, वसई, मनोरी, मलाड, माहीम, पनवेल, उतर, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट, केळशी, दाभोळ, जयगड, भाटे, पूर्वगड, जैतापूर, विजयदुर्ग, देवगड, अचरा, कालावली, कर्ली आणि तेरेखोल. आता ह्या झाल्या खाड्या उत्तरेकडून दक्षिणेकडे. पण जर आपण यांच्या जिल्ह्यावाईज नाव लक्षात ठेवलं तर त्या अधिक चांगल्याप्रमाणे लक्षात राहतील. धरमतरच्या खाडीत आंबा नदी, कारंजा खाडी व पाताळगंगा नदी यांचा संगम आहे. महिर सेन यांनी सर्वप्रथम धरमतरची खाडी पोहून पार केलेली होती. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षातच ठेवायच्या. त्याचबरोबर आपल्याला कोकणातील पुळणी म्हणजेच बीचेस
हे उत्तरेकडून दक्षिणेकडे लावण्याचा क्रमसुद्धा परीक्षेला विचारला जातो. आपण तो क्रमसुद्धा अशाच पद्धतीने लक्षात ठेवायचा. मध्य कोकण, उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण असे विभाजन केल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवण्यात सोपं जातं. सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट. सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक म्हणून ओळखला जातो, कारण अरबी समुद्राला मिळणाऱ्या आणि पश्चिम वाहिनी नद्या, ज्या की बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या या नद्यांना पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या या सह्याद्री पर्वताच्या विभाजनामुळे म्हणता येते. याची निर्मितीसुद्धा प्रस्तरभंगाच्या निर्मितीमुळे झालेली आहे. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा 12.2% इतका भाग आहे. याची सरासरी उंची 915 ते 1220 मीटर इतकी आहे. तर पूर्ण भारतातील लांबी ही 1600 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्रातील याची लांबी 450 किमी आहे. त्याचबरोबर सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कळसुबाई आहे, जे की नाशिक व अहमदनगर जिल्ह्यादरम्यान आहे. कळसुबाईची उंची 1646 मीटर इतकी आहे आणि 5400 फूट इतकी कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सह्याद्रीच्या मुख्य दक्षिण-उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा म्हणजेच फाटे फुटलेले आहेत, जसं की सातमाळा आणि अजिंठा. सातमाळा ही नाशिक जिल्ह्यात तर अजिंठा ही डोंगररांग औरंगाबाद जिल्ह्यात पसरलेली आहे. या डोंगररांगामुळे उत्तरेला तापी तर दक्षिणेला गोदावरी या नद्यांचे विभाजन होते. त्याबरोबर दुसरी फाटा किंवा दुसरी डोंगररांग ही हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे. या रांगेमुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. हरिश्चंद्र रांग ही प्रामुख्याने अहमदनगरमध्ये पसरलेली आहे, तर बालाघाट डोंगररांग ही अहमदनगर, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यात पसरलेली आहे. महादेव डोंगररांग म्हणजेच तिसरी फाटा फुटलेली सह्याद्रीची डोंगररांग. या रांगांना विस्तार प्रामुख्याने सातारा व सांगली जिल्ह्यात आढळतो. या रांगांमुळे भीमा व कृष्णा या नदीची खोरी वेगळी झाली आहेत. त्र्यंबकेश्वर डोंगर, त्याचबरोबर माथेरान डोंगर, महाबळेश्वर पठार ही सह्याद्रीची भूवेष्टित आहेत. भूवेष्टित म्हणजेच काय, तर सर्व बाजूनी जमिनीने वेढलेली पठार किंवा डोंगररांग. आता या डोंगररांगेमध्ये काही घाटसुद्धा येतात, जसं की थळघाट, बोरघाट, कुंभार्ली घाट, आंबा घाट, फोंडा घाट, आंबोली घाट इत्यादी सह्याद्री पर्वतात आढळतात. आता याचेच एक रांग किंवा आपल्या दुसऱ्या प्राकृतिक विभागाची सातपुडा ही रांगसुद्धा आपल्या प्राकृतिक विभागात मोडते. राज्याच्या उत्तरेकडील नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेस सातपुडा रांगांचा स्पर्श झाला आहे. पूर्व-पश्चिम विस्तार असलेली सातपुडाचा फारच थोडा भाग आपल्या राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात समाविष्ट होतो. नर्मदा नदी व तापी नदीची खोरी सातपुडा पर्वतरांगेमुळे एकमेकांपासून वेगळी होतात. सातपुडा पर्वतरांगेमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगररांगेच तोरणमाळ पठार म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर अमरावती जिल्ह्यातील सातपुडा रांगांना गाविलगड टेकड्या असं म्हटलं जातं. सातपुडा पर्वत मध्यभागी म्हणजेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या ठिकाणी जोडण्यादरम्यान बुऱ्हाणपूरची खिंडसुद्धा आहेत. तर आता आपण ही पाहिली सर्व सह्याद्री पर्वताची, पश्चिम घाटाची किंवा सातपुडाबद्दलची पूर्ण माहिती आणि तिच्या उपरांगा किंवा तिच्या सह्याद्रीच्या
फुटलेले फाटे पाहिले. आता आपण जिल्हा वाईज महाराष्ट्रातील सह्याद्रीची शिखरे किंवा उंच पर्वत पाहणार आहोत. महाराष्ट्राचं एव्हरेस्ट म्हणजेच कळसूबाई हे यांची उंची आहे 1646. म्हणजे आपण 2 अंक लक्षात ठेवायचं. 1646 अहमदनगर. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा आहे साल्हेर, त्याची उंची आहे 1567, ते आहे नाशिक जिल्ह्यात. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा आहे गवळदेव, 1522 याची उंची आहे आणि ते अहमदनगरमध्ये आहे. त्यानंतर चौथा आहे घनचक्कर, त्याची उंची आहे 1509, ती सुद्धा अहमदनगरमध्ये आहे. आणि पाचवा आहे धोडप, ज्याची उंची आहे 1472, जे नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. त्यानंतर 6व्या नंबरचा आहे तारामती, ज्याची उंची आहे 1431 अहमदनगर. त्यानंतर 7व्या नंबरला आहे महाबळेश्वर, ज्याची उंची आहे 1438 आणि ते आहे सातारा जिल्ह्यात. त्यानंतर 8वा आहे हरिश्चंद्रगड, ज्याची उंची 1424 आहे, ते पण अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यानंतर 9वा आहे सप्तशृंगी, ज्याची उंची 1416 आहे, जे नाशिकमध्ये आहे. त्यानंतर 10व्या नंबरला आहे तोरण. तोरणा हा 1404 इतकी उंची असून पुणे जिल्ह्यात स्थित आहे. त्यानंतर 11व्या नंबरचं शिखर आहे पुरंदर, ज्याची उंची आहे 1387, जे की पुणे जिल्ह्यात स्थित आहे. त्यानंतर 12 नंबरचा आहे मांगीतुंगी, ज्याची उंची आहे 1331, जे नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. त्यानंतर रायगड जिल्ह्यात राजगड नावाचं शिखर आहे, जे की उंची आहे 1376 आणि पुणे जिल्ह्यात स्थित आहे. त्यानंतर 14 नंबर आहे त्र्यंबकेश्वरची उंची आहे 1304, जे की नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. 15व्या नंबरचं सिंहगड 1302, हे पुणे जिल्ह्यात आहे. त्यानंतर 16 नंबर आहे रतनगड, ज्याची उंची 1267 आहे आणि जे अहमदनगर जिल्ह्यात आहे. 17 नंबरचा आहे ब्रह्मगिरी, ज्याची उंची 1295 आहे, ते नाशिक जिल्ह्यात आहे. 18 नंबरचं अंजनेरी, ज्याची उंची 1280 आहे आणि ते नाशिक जिल्ह्यात आहे. त्यानंतर मुल्हेर आहे 1306 उंची आणि ते नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. 20वा आहे सिंगी, ज्याची उंची 1293 आहे, जे नाशिक जिल्ह्यात स्थित आहे. आणि 21वं तौला आहे, ज्याची उंची 1231 आहे आणि ती नाशिकमध्ये आहे. ही झाली सह्याद्रीतील शिखरे. त्याचबरोबर महाराष्ट्रात सातपुडा पर्वतात सुद्धा काही शिखरे आहेत, जसं की अस्तंबा, जिल्हा नंदुरबार, आणि त्याची उंची आहे 1328. आणि त्याचबरोबर बैराटची उंची आहे 1177, जी की अमरावती जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यालाच गाविलगड टेकड्या सुद्धा म्हटलं जातं. महाराष्ट्रातील आता आपण स्थानिक डोंगररांगा पाहूया. जळगाव जिल्ह्यामध्ये आहे घोडसगाव, हस्ती, शिरसोळी, चांदोरी. धुळे जिल्ह्यात आहे धानोरा आणि गाळणा. नंदुरबार जिल्ह्यात आहे अस्तंबा आणि तोरणमाळ. नाशिक जिल्ह्यात आहे साल्हेर, मुल्हेर, सातमाळा, वणी, मांगीतुंगी आणि चांदगड. अहमदनगरमध्ये आहे कळसूबाई, बाळेश्वर, हरिश्चंद्र, बदुला. मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये कान्हेरी, खांडला, शिवडी, अँटॉप हिल, पॉली, मलबार हिल एवढे डोंगर रांगा आहेत. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात तुंगार डोंगर आहेत. पुणे जिल्ह्यात तसुबाई, अंबाला, तामिनी, शिंगी, पुरंदर इत्यादी डोंगर आहेत. तर सातारामध्ये सीताबाई, बामणोरी, परळी, आगशीव, म्हसोबा, मोडशी, मांढारदेवी आणि येवतेश्वर आणि शंभू महादेव इत्यादी डोंगर आहेत. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये कमलभैरव, होणाई, मल्लिकार्जुन, दांडोबा, बेलवली, चिंचोली, राजापूर, चिंचोली, मांढरदेवी, येवतेश्वर, शंभू महादेव इत्यादी डोंगर आहेत. त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये कमलभैरव, होणाई, मल्लिकार्जुन, दांडोबा,
बेळघाट, आष्टा, आडवा, मुचकुंदी, शुक्राचार्य इत्यादी डोंगर आहेत. तर सोलापूरमध्ये रामलिंग, महादेव, बालाघाट, शुक्राचार्य इत्यादी डोंगर आहेत. कोल्हापूरमध्ये उत्तर दूधगंगा, दक्षिण दूधगंगा, पन्हाळा, चिक्कोडी, दक्षिण सह्याद्री इत्यादी डोंगर आहेत. औरंगाबादमध्ये आपल्याला माहीतच आहे अजिंठा, चौक्या, सुरपालनाथ इत्यादी डोंगर आहेत. उस्मानाबादमध्ये बालाघाट, नळदुर्ग, तुळजापूर इत्यादी डोंगर आहेत. तर नांदेडमध्ये मुखेड, निर्मल, सातमाळा, बालाघाट इत्यादी डोंगर आहेत. परभणीमध्ये अजिंठा, बालाघाट, त्याचबरोबर हिंगोलीमध्ये हिंगोली डोंगर, लातूरमध्ये बालाघाट डोंगर, बीडमध्ये बालाघाट डोंगर, त्यानंतर नागपूरमध्ये गरमसूर, हातगड, सातपुडा डोंगर, भंडारामध्ये बांबागड आणि गोंदियामध्ये नवेगाव, त्याचबरोबर प्रतापगड आणि गायखुरी इत्यादी डोंगर आहेत. तर चंद्रपूरमध्ये चांदूरगड, पेझरगड इत्यादी डोंगर आहेत. गडचिरोलीमध्ये सुरजागड, भामरागड, रियागड, सिराकोंड आणि चिकायाला इत्यादी डोंगर आहेत. तर वर्ध्यामध्ये रावणदेव, गरमसूर, नांदगाव, मालेगाव इत्यादी डोंगर आहेत. तर अमरावतीमध्ये धरणी, गाविलगड, चिखलदरा इत्यादी डोंगर आहेत. वाशिम आणि यवतमाळमध्ये अजिंठा डोंगर आहेत. आता हे आपण मॅप थ्रू पाहिलेलं आहे, त्यामुळे जास्त काळ लक्षात राहण्यासारखं आहे. आता महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठाराचं स्थान आहे सह्याद्रीच्या पूर्वेस. यालाच आपण दख्खन पठार किंवा डेक्कन प्लॅटू असं सुद्धा म्हणतो. महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा सुमारे 86.7% इतका भूभाग व्यापलेला आहे. याचं क्षेत्रफळ 2.76 लाख चौकिमी आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व-पश्चिम लांबी ही 750 किमी आहे. तर दक्षिण-उत्तर रुंदी ही सुद्धा 750 किमी आहे. आता याची निर्मिती कशी झाली, तर महाराष्ट्रात भ्रंशमूलक जो नावाचा भूकंप आला, त्याने 29 वेळक उद्रेक झाला आणि महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. महाराष्ट्र पठाराची निर्मिती प्रामुख्याने बेसॉल्ट या डेक्कन ट्रॅप संरचनेतील अग्निजन्य खडकापासून झालेली आहे. बेसॉल्ट खडकाची जाडी सुमारे 2 किमी महाराष्ट्र पठाराच्या पश्चिम सीमेजवळ आहे. तर लहान मोठे पठार व त्यांच्या दरम्यान नद्यांची खोरी आढळतात. पठाराच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांग व पूर्व-पश्चिमेला पसरलेली आहे. नर्मदा नदी राज्यात केवळ नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेस 54 किलोमीटर सीमा पूर्वेकडे पश्चिमेकडून वाहते. तर गोदावरी खोरे हे राज्यातील सर्वात मोठे खोरे आहे पठारावरील. त्याचबरोबर पठारावरील गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा, वर्धा, वैनगंगा इत्यादी नद्यांची खोरीसुद्धा आढळतात. हा झाला आता आपला महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. यानंतरच्या भागामध्ये आपण महाराष्ट्राची भूगर्भीय रचना पाहणार आहोत. तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.